आज तिने भली माणसं एकत्र. वाटतं कोणत्या तरी खास कामासाठी चाललेत. हो हो, घाईत दिसतायत. सगळं ठीक तर आहे ना आप्पा? हो, सगळं ठीक आहे. हरिओम हरिओम. आज तर तुमच्या भीतीने थरथर कापत होते सगळे. वेळोवेळी लोकांना कळत राहायला हवं की शिर्डीचा खरा मालक कोण आहे. हरिओम. जेवण तयार आहे. आता वाढू का? मग काय माझ्या श्राद्धाच्या वेळी वाढणार आहेस का? आज तुम्ही एका माणसाला दंडित केलं. त्याचे हात जाळलेत. हरिओम. तर आता तुला स्पष्टीकरण द्यायचं का मी? किती वेळा ध्यानात आणून द्यायचं रुक्मिणी की स्त्रियांनी चूल मूलच सांभाळायचं असतं तेच बघ. आमच्या ढवळाढवळ करणं तुझ्यासाठी योग्य नाही. तुमच्या चांगल्या वाईटाचा विचार करणं माझं कर्तव्य आहे. न्याय करताना कोणाचेच शाप नको लागायला तुम्हाला. आम्ही धर्माचे एवढे पक्के आहोत की कोणाची हाय कोणाचे शाप आम्हाला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. आता तुझ्या खुज्या बुद्धीला सांग की गप्प रहा आणि आत जाऊन भोजन वाढ. हा कोण आहे? आपल्या गावातला नाही वाटत. होय तर. आणि इथं कधी पाहिलं बी नाही त्याला. माई, भिक्षा दे माई. आज सरकारने घोषणा केली आहे की कोणताही बाहेरचा व्यक्ती शिर्डीत त्यांच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. हट 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 हट. हे समोर असताना भोजन केलं तर घशाखाली घास नाही उतरणार आमच्या. हरिओम. जा इकडून. माहित नाही कसे संस्कार केले आहेत तुझ्यावर तुझ्या आई वडिलांनी. माई, भिक्षा दे माई. अल्लाह मालिक. माई, माई भिक्षा दे माई. तुम्ही दोघेही जेवण करून घ्या. नर्मदे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. आज प्रदोषाचा दिवस आहे. भोजन करतेवेळी ताटावरून उठू शकत नाही. वाड्यात कोणी आलं तर त्याला थांबायला सांगायचं. हरिओम. माई भिक्षा दे माई. काही हरकत नाही. अल्लाह मालिक.
माई, भिक्षा दे माई. मी बजावलं होतं त्याला कुठे जाऊ नकोस. कुठे गेला असेल? भिक्षा दे माई. हरिओम हरिओम. भोजन करायला बसल्या बसल्या कुठून भिकारी दारात येतात माहित नाही. हाकलून दे त्याला. हरिओम. असं तर नाही ना की ते गावाकडे गेले असतील, नाहीतर त्यांच्या गुरुस्थानी. असं असेल तर चिंतेचा विषय आहे, कारण कुलकर्णी त्याला बघेल आणि बघितलं तर हटकेल नक्कीच. आणि जर चौकशी केली तर साई स्वतःबद्दल सांगून टाकेल. रुक्मिणी. माई, रुक्मिणी, कुठे मड गाडलं तुझं? तू आहेस तर तो आहे. जेव्हा त्याचा अहंकार गळून पडेल तेव्हा त्याला कळेल की तू त्याच्यासाठी कोण आहेस. रुक्मिणी, रुक्मिणी, पाणी आण. अल्लाह मालिक. रुक्मिणी, हाकलून दिलंस की नाही त्या भिकाऱ्याला? दान देऊन पुण्य कमवायची मोठी मनीषा असते तुझी. आम्हाला पाणी कोण देणार? हे डोक्याला काय लावत होतीस? ते त्या वैराग्याने आशीर्वाद म्हणून हे फूल. खड्ड्यात गेला तुझा वैरागी. जादू टोणा आहे, जादू टोणा. माझ्या कुठल्या तरी शत्रूने मंत्र फुंकून पाठवलंय. कोणीतरी आहे, कोणी आहे ज्याला आमचं अस्तित्व संपवायचंय. अरे हावऱ्यांनो, लाडू काय खात उभे आहात? तुमच्या सरकार सोबत कोणीतरी मोठं कट कारस्थान करण्याचा प्रयत्न केलाय. जा जा, त्याला पकडून माझ्या समोर उभं करा. असा धूर्तपणा करणाऱ्या बरोबर सरकार काय करतात ते आज त्या ढोंगी वैराग्याला कळेलच. जा. हरिओम.
भिक्षा द्या दादा. पंताजी, काय वाटतं तुला? कुठल्या दिशेला गेला असेल तो? भिक्षा मागायला आला होता तो, आणि घरं तर या दिशेला जास्त आहेत. एकदा तो ढोंगी हातात तर सापडू दे. चला त्याच दिशेला बघूया. चला. अख्खी शिर्डी शोधली आपण. मला तर वाटतं खंडोबा देवाचं नाव घेऊन आपल्याला आता मागे फिरायला हवं. जर तुम्ही कुलकर्णीची घोषणा ऐकली असती तर तुम्ही असं बोलला नसतात. कुलकर्णीमुळे साई मोठ्या संकटात अडकू शकतो. मला तर विचार करूनच भीती वाटते. बाईजाक्का, मला तुमची चिंता कळतीये, पण जरा विचार करा. जर काही घडायचं असतं तर आतापर्यंत घडून गेलं असतं. मला तर वाटतंय साई शिर्डीत येऊनही कोणी त्यांना ओळखलं नसावं. नाहीतर असंही होऊ शकतं की साई शिर्डीत नाही तर दुसऱ्या कुठल्या गावी गेले असावे. असंही होऊ शकते की आपण त्याला इथे शोधतोय आणि तो घरी असेल. आपल्याला घरी जाऊन बघायला हवं. तात्या सुद्धा एकटाच आहे घरी. हा, चला निघूया, लवकर चला. बायजा, मला वाटलंच होतं तुला भूक लागली असेल. मनुष्य तर त्याच्या आयुष्यात मोहमायेमध्ये इतका गुरफटत जातो की त्याचा तुझ्यासोबत, या निसर्गासोबत, जगातल्या इतर गोष्टींसोबत नातं आहे हेच तो विसरून जातो. माझी इच्छा आहे माणसाला माणूस म्हणून जोडलं पाहिजे, पण तुम्हालाही माणसांशी जोडून ठेवणं गरजेचं आहे ना. पंताजी, ते लाडू किती चविष्ट होते ना. गाईच्या तुपातले, माव्याचे लाडू तर आपल्याला सरकार खूप खायला घालतील, पण जर आपण त्या ढोंग्याला शोधलं नाही ना तर मारून मारून धपाट्याचे लाडू खायला घालतील. अरे ए चंदू, तू कुठल्या भिकाऱ्याला जाताना पाहिलंस का? सरकारचं भिकाऱ्याकडे काय काम आहे? अरे तो सरकारच्या घरी आला होता भिक्षा मागण्यासाठी आणि त्याने एक फूल दिलं. हा, पण मग ते फूल सरकारचं काही काम असू दे, तुला काय करायचंय त्याचं? नाही नाही पंताजी, मी तर सहजच विचारत होतो. तुम्ही तर चिडलात माझ्यावर. जर आम्हाला कळलं की तो इथून गेला होता आणि तू आम्हाला सांगितलं नाहीस तर सरकार तुला काय शिक्षा देतील हे तुला चांगलंच माहितीये चंदू. काका, तुम्ही तर इथं आधीपासून आहात ना? कोणत्या भिकाऱ्याला इथून येता जाताना पाहिलं का? नक्की तिकडे गेलाय. ए आता मी खेळणार. मी अरे खेळ 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 खेळ. ए हारला हारला. तू खेळ, तू खेळ, तुझा. आता जिंकणार. चांगला खेळतो रे. आता हा जिंकणार. हा जिंकणार आता. ए जिपे, चल मागे हो. तू हात नको लावूस, नाही तर आम्हाला घरी जाऊन थंड पाण्याने आंघोळ करावी लागेल आणि घरी जाऊन ओरडा खावा लागेल, ते वेगळंच. तुला माहितीये ना तू आमच्या सोबत खेळलेलं चालत नाही. मग काय येतेस इथे? जा तिथे जाऊन बस. चला चला, चल रे आपण खेळू.
आलीस मोनी? मला वाटलं तू आज येणार नाहीस. माझ्यासोबत कोणीच खेळत नाही. तू खेळशील माझ्यासोबत? चल खेळूया. अगं, मी तर कालच शिकवलं होतं ना तुला. विसरलीस? चल परत शिकवते. यावेळेस विसरू नकोस. माझीच चूक आहे. जर हिला काही झालं असतं तर? तुम्ही हिला लागण्यापासून वाचवलं. पीडा योग्य जागी झाली तर त्यातून चांगलंही घडतं. तुम्ही कोण? मी साई. सगळे मला झिपरी हाक मारतात. झिपरी? असं कुठे नाव असतं का? तू तर साक्षात लक्ष्मी आहेस. सगळे मला झिपरीच बोलवतात, म्हणून तुम्ही मला झिपरीच म्हणा. आणि ही मोनी? नाही, हिचं नाव हे नाहीये, पण ही बोलू शकत नाही म्हणून सगळे हिला मोनी मोनी म्हणतात आणि हिच्या काही लक्षातही राहत नाही. माझ्यासोबत कोणीच खेळत नाही, फक्त हीच आहे. मग हिच्या सोबतच खेळ. जवळची आणि सगळ्यात चांगली सखी बनेल ही तुझी. बघ तू. खरंच? हो, खरंच. अरे बस 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 बस. खुश राहा, खूप खुश राहा लक्ष्मी. पण माझं नाव तर झिपरी आहे ना. पण मी तर तुला लक्ष्मीच म्हणणार ना. खुश राहा, खूप खेळा. तू ठीक तर आहेस ना? भूक लागलीये तुला? काय हवंय तुला, सांग मला. अरे देवा, माहित नाही ही कधी ठीक होईल आणि मला सांगू शकेल की हिला काय हवंय. आंबा खाणार? थांब, मी लगेच तुझ्यासाठी आंबा घेऊन येते.